राम राम नमस्कार माझ्या शेतकरी व ट्रॅक्टर चालक बांधवांनो। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे या पेरणी यंत्राचे। पेरणी यंत्राचं नाव आहे धरती ॲग्रो। तर धरती ॲग्रो या कंपनीचं हे पेरणी यंत्र आहे आणि या पेरणी यंत्रामध्ये काय काय खास आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मला मागच्या व्हिडिओजमध्ये खूप कमेंट आलेले होते की पेरणी यंत्राचा रिव्ह्यू करा म्हणून, म्हणजेच पेरणी यंत्राबद्दल आपण माहिती सांगा असं म्हणून, कारण की हे पेरणी यंत्र खूप जणांना आवडलं आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यांचे कमेंट आल्याबद्दल। तर त्या माझ्या शेतकरी बांधवांनी मला खूपच प्रोत्साहन दिलेलं आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी। तर मग माझ्या शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला लास्टपर्यंत आपण बघत राहा, तुम्हाला पूर्णपणे याबद्दल स्ट्रक्चर सांगणार आहे। तर चला मग माझ्या शेतकरी व ट्रॅक्टर चालक बांधवांनो, या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि माहिती घेऊया धरती ॲग्रो या कंपनीच्या पेरणी यंत्राबद्दल। मित्रांनो, खूप जणांना हे पेरणी यंत्र आवडलं आहे, याचं एकच कारण आहे, महत्त्वाचा पॉईंट हा आहे मित्रांनो। तर पहिल्यांदा काय होतं, यामध्ये पेरणीमध्ये खात पहिल्यांदा पडतं, त्यानंतर बियाणं पडतं, त्यानंतर जे काय ते हे फणं जे घुसलेले असतात, त्यानंतर खात बी पडल्यानंतर मागे आहे मित्रांनो पास, आणि ते पासेद्वारे ते बी झाकले जाते। हे एक ॲडव्हान्स फीचर आहे यामधलं, यामुळे हा पेरणी यंत्र खूप जणांना आवडत आहे। या ठिकाणी मी नंबरवर झाकलेला आहे, म्हणजेच एक पेपर लावून त्याला बांधलेला आहे, कारण की नंबर लीक होऊ नये म्हणून। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत या धरती ॲग्रो कंपनीच्या पेरणी यंत्राबद्दल। या ठिकाणी मी त्याचं ढक्कन उघडतो आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो मित्रांनो। हे आतमध्ये पहा, 5 जाग्यातून आपलं बियाणं किंवा खात असं जातं, त्यासाठी हे होल आहे। तर त्या होलद्वारे आपल्याला पाईपमधून खाली बियाणं येतं मित्रांनो। तर हा आहे मागचा बियाणाचा डब्बा, आणि आता तुम्हाला जो दाखवलो सुरुवातीला तो आहे खाताचा डब्बा। तर बियाणाला सुद्धा 5च होल आहेत, म्हणजे 5 होलद्वारे बियाणं खाली जातं मित्रांनो। तूर असो, उडीद असो, कोणताही असो मित्रांनो, कोणतंही पीक असो। तर या ठिकाणातून बी चरखेद्वारे फिरतं मित्रांनो, आणि चरखेद्वारे फिरून बी या होलातून खाली जातं मित्रांनो। या पाईपाद्वारे असं खाली जातं पूर्णपणे खाली, आणि या ठिकाणी बी रानावर पडतं मित्रांनो। म्हणजे आपले जे पुढचे फणं आहेत त्या फणाच्या मागे बी पडतं, आणि हे मागचा जो आहे तो बियाचा आहे, आणि पुढचा जो आहे तो खाताचा आहे। खात असं या पाईपाद्वारे पुढल्या डब्यातून पडतं मित्रांनो। पुढल्या डब्यातून या चरख्याद्वारे आपल्याला खात पूर्णपणे एक लावलेल्या सेटिंगद्वारे खाली जातो पाईपातून आणि जमिनीमध्ये पडतं। माझ्या शेतकरी बांधवांनो, हे आहेत फणं। या फणाद्वारे काय होते की जमिनीमध्ये फणं घुसतात, आणि माझ्या शेतकरी बांधवांनो, हे जे फणं आहेत त्या फणाद्वारे पहिल्यांदा जमिनीमध्ये फणं जातात, त्यानंतर पहिल्या होलमधून जमिनीमध्ये खात जातं आणि दुसऱ्या होलमधून बियाणं जातं। त्यानंतर हे बघा, एक मागचं स्ट्रक्चर असं आहे, आणि हे आहे ते चैन, आणि हे आहे चरखा। हो चरखा बांधलेला आहे मित्रांनो। सोडल्यानंतर ते जातं जमिनीवर, आणि जसं ट्रॅक्टर पुढे जातात तसं पेरणी होत जाते, आणि हे चरखा जो आहे तो फिरत जातो। चरखा फिरल्यानंतर जे चैनी आहेत ते चैनी पण फिरतात, आणि चैनी फिरल्यानंतर तो बियाण्याचा आणि खाताचा चरखासुद्धा फिरतो। ते फिरल्यानंतर त्या पाईपाद्वारे जमिनीत खात आणि बी पडतं, त्या हिशोबानं पेरणी होते। आणि पेरणीचे सेटिंग कशी लावायचे त्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे, आपण चॅनेलवर जाऊन पाहू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्या व्हिडिओचा लिंक देणार आहे। तर तुम्ही ह्या पेरणी यंत्राची सेटिंग कशी लावायचे हे माहिती करून घेण्यासाठी तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आणि या पेरणी यंत्राचा परफॉर्मन्स 4x4 27 HP ट्रॅक्टरसोबत दाखवलेला आहे, त्याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि चॅनेलवर अपलोड केलेला आहे। तर तुम्ही चॅनेलवर पण जाऊन पाहू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्याची लिंक देणार आहे मित्रांनो, मला कमेंट आलेले होते आणि पर्सनली कॉलसुद्धा आलेले होते की हे पेरणी यंत्र कसं बनवलेलं आहे, त्याचं स्ट्रक्चर सांगा, त्याबद्दल 4-5 फोटो पाठवा असे सुद्धा कमेंट आलेले होते। पण मी 4-5 फोटोच काय तर व्हिडिओ बनवतो असं त्यांना सांगितलं होतं, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्ही या व्हिडिओद्वारे पूर्ण स्ट्रक्चर पाहून घ्या मित्रांनो, आणि त्या पद्धतीने आपल्या जवळच्याच पेरणी यंत्र बनवणाऱ्या व्यक्तींकडून आपण हा पेरणी यंत्र अशा पद्धतीने बनवून घेऊ शकता। आणि माझ्या शेतकरी व ट्रॅक्टर चालक बांधवांनो, तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे 4x4 27 HP ट्रॅक्टरबद्दल, नांगरणीबद्दल, पेरणीबद्दल, तर तो मला कमेंट करा। त्या मोसमनुसार मी तुम्हाला व्हिडिओ देत जाईन, म्हणजेच आपल्या चॅनेलवर अपलोड करत जाईन। तर त्यासाठी आपल्या बळीराजाची शेती या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा। त्यामुळे काय होईल की मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक तर करायला विसरूच नका।
अनेक महत्त्वाची टिप सांगतो मित्रांनो की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे, तुमची काय अडचण आहे फोर्सवरच्या 27 HP ट्रॅक्टरबद्दल ते मला कमेंटमध्ये सांगा. तर त्या टॉपिकवर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन व्हिडिओ बनवतो मित्रांनो. आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर जाऊन पहा, तुम्हाला प्रत्येक कोणत्याही कमेंटबद्दल त्याचं सोल्युशन सांगून व्हिडिओ बनवलेला आहे. आणि माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही जेव्हा कमेंट करता तो कमेंट मी तुमच्या बनवलेल्या व्हिडिओमध्ये शो करतो मित्रांनो. तर मग चला माझ्या शेतकरी व ट्रॅक्टर चालक बांधवांनो, पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या कमेंट केलेल्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र माझ्या शेतकरी व ट्रॅक्टर चालक बांधवांनो.